वाढते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? वाचाल तर वाचाल. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे विद्या सतत देत राहावी. विद्या देणाऱ्यांनी आपली जीभ स्वच्छ ठेवावी आणि विद्या देणाऱ्यांनी सतत बोलत राहावं. जिव्हा व्रत पाळलं पाहिजे. कारण विद्या आणि जिव्हा व्रत का पाळावं? बघा ना तुम्ही, अडखळत बोलणारा, आरळ बोलणारा, अशुद्ध उच्चारण असणारा, त्याचं भाषण आपल्याला जास्त वेळ आवडणार नाही. तेच जर एखादा शुद्ध, स्पष्ट, मधुर, गोड, छान बोलत आहे आणि तो त्याची विद्या आपल्याला देत आहे, तो घेताना आपल्याला नक्कीच काय होईल? आनंद होईल. आपण सतत त्याची विद्या घेण्याचा विचार करत राहू. म्हणून विद्या देणाऱ्या माणसानं जिव्हा व्रत अंगीकारावं. कारण जिव्हा हा एकच अवयव असा आहे आपल्या शरीरामधला की जो ज्ञानेंद्रिय पण आहे आणि जो कर्मेंद्रिय पण आहे. बोलताना कर्म करतो आणि चव घेताना तो ज्ञानेंद्रिय असतो. अशी ही जिव्हा ही स्वच्छ ठेवावी. मी वाईट बोलणार नाही. जिव्हा व्रत पाळणाऱ्यांनी वाईट बोलू नये. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी खाणे आणि बोलणे ह्याचा सुद्धा फार महत्त्वाचा संबंध आहे. अति खाणारा सुस्त असतो, तो बोलू शकत नाही जास्त. आणि म्हणून ऋषीमुनींच्या काळामध्ये हे ऋषी लोक विद्यादान करत असताना अतिशय कमी खायचे आणि जास्तीत जास्त ज्ञान देत होते. म्हणून खाणे आणि बोलणे याचा सुद्धा फार जवळचा संबंध आहे. म्हणून जिव्हा विद्या देणाऱ्यांनी आपली जिव्हा स्वच्छ ठेवावी. जो आपली जिव्हा स्वच्छ ठेवून इतरांना ज्ञान देतो तोच खऱ्या अर्थाने विद्या देतो. आपण म्हणतो त्याच्या जिभेवर सरस्वती आहे ना. कित्येकदा आपल्या शब्दांमध्ये, कित्येकदा आपल्या बोलण्यामध्ये इतका हुशार आहे तो, अगदी जणू काही सरस्वती त्याच्या जिभेवर नाचते. हा शब्द आपला वाक्प्रचार नेहमीच आहे. तर ही सरस्वती केव्हा नसेल? जेव्हा त्याची जिव्हा स्वच्छ असेल. स्वच्छ म्हणजे घासून नाही, बोलण्यातून स्वच्छ असेल. आणि ही जिव्हा स्वच्छ केव्हा होईल? जेव्हा त्याचं मन स्वच्छ होईल. मन स्वच्छ असेल तर मनुष्य वाईट कोणाबद्दल बोलणार नाही, आहे ना. म्हणजे ती जिव्हा स्वच्छ राहील. इतका सारगर्भित अर्थ त्या जिव्हा विद्यानिधी पातू. म्हणून विद्यानिधी असणाऱ्या श्रीरामचंद्रांनी माझ्या जिव्हेचं रक्षण करावं. पुढे काय?